हे पहा काहीच असं सेलिब्रेशन होतं रवीचं 1 मिलियन वाला. आता बघूया त्याने हे प्लेस शोधलं कसं, कारण मॅपमध्ये असं काही नसतं. म्हणजे तो काय लोकेशन असं सर्च नाही करत, नियर बाय लोकेशन फॉर कॅम्पिंग वगैरे. बघूया आता तो काय सर्च करतो. चलो बाय बाय बाय. तर मित्रांनो, थोड्याच वेळापूर्वी आपण मस्त असं फ्रेश झालो त्या गरम पाण्याच्या कुंडात. आणि इथेच पाठी एक मंदिर आहे, हे पहा आहे केदारनाथ बाबांचं मंदिर आहे. आणि आपण त्या मंदिराचं जस्ट दर्शन घेतलं आहे. आणि आत्ता फटाफट काहीतरी खायला नाश्ता बनवूया. म्हणजे काय, ओट्सच सिम्पलेस्ट आणि फास्ट आणि हेल्दी. चला फटाफट ओट्सचा नाश्ता करूया. हा पहा रवी आज खूपच खुश आहे दादा आपला, 1 मिलियन झालेत म्हणून. क्या भाई आज पार्टी पार्टी करेंगे ना. अरे भाई करना पड़ेगा. कैसे चलेगा. चलो आता अभी फटाफट पहले खा लेते कुछ ओट्स खा लेते ओट्स खाएंगे और फिर आगे निकलते हैं लोकेशन को छोड़ के. ठीक है चलो ओके लेट्स गो. मित्रांनो हे पहा आपला चालू आहे नाश्ता म्हणजे ओट्स. रवीने जस्ट आत्ता खाल्लाय आणि बसला बिंदास. आता आपण इथून लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करूया. रवी घेतोय आपलं ड्रोन शूट, इथून गाडी काढतोय त्याचं पहा. आता आम्ही इथून निघत आहोत. कुठून? आरवलीचे जे गरम पाण्याचे कुंड होते तिथून. बघूया आता आपल्याला पुढचा स्टॉप शोधायचा आहे आपला. म्हणजे आज रात्रीला जिथे आपल्याला नाईट स्टे करायचा आहे तो हॉल्ट शोधूया लवकरात लवकर आणि इथून निघूया फटाफट. आणि पहा रवीचं काय चाललंय ते. झाला लँड ड्रोन. चला जाऊया. हे पहा मित्रांनो, पुढे 2 मिनिटात पूर्ण वातावरण चेंज होत आहे. आता पाऊस पडत होता तुफान असा, आणि आता पहा पूर्ण कोरडा रोड, जसं काही इकडे पाऊसच पडला नाहीये. मस्त आहे वातावरण, एकच नंबर. आणि आता आपण चाललोय आपल्या पुढच्या स्पॉटवरती. बघूया आता रवी गेल्या पुढे स्पॉट शोधायला आणि मी हळूहळू आपला गाडी घेऊन चाललो त्या पाठोपाठ. चला भेटूया आपल्या पुढच्या स्पॉटवर. सध्या आपण थांबलोय परशुराम घाटामध्ये आणि इथे बाजूला होतं परशुरामांचं मंदिर. इथे बाजूला होतं पाठीमागे परशुराम. तर मित्रांनो, जवळपास असं काहीच चांगलं लोकेशन भेटत नाहीये. तर आम्ही आता ठरवलंय परत एकदा एका डॅमवर जायचं. तर आता आम्ही आहोत सध्या खेडमध्ये, आणि खेडमध्ये एक गाव आहे नातूनगर, आणि तिथेच एक डॅम आहे मस्त असा. म्हणजे आता फोटोमध्ये तर चांगला वाटतोय. आता बघूया प्रत्यक्षात तिथं जाऊन कसा आहे तो. चला भेटूया डॅमवर. ॲक्च्युली आता आपण आलेलो इथे धरणावरती, पण इथे रात्री थांबायला अलाउड नाही आहे. आणि तिथला धरणाचा गेट पण बंद आहे. आणि तिथे बऱ्याचशा नोटिसेस लावलेल्या, जसं की फोटोग्राफी करू नका, व्हिडिओग्राफी करू नका वगैरे वगैरे. तर मग आम्ही आता काय ठरवलं, आम्ही आता इथून निघतोय. बघूया आता वाटेत अजून दुसरा कुठला चांगला स्पॉट भेटतो का आपल्याला ते. मित्रांनो, रवी असे लोकेशन शोधतो ना. आता पहा जरा पुढे पहा, उतरंडी पहा, बघा स्लोप पहा. त्याची इको काय रेमटवत होतो कुठेही, बघा हा स्लोप पहा समोरचा. लोकेशन एकच नंबर आहे मित्रांनो. आजूबाजूला एवढी मस्त ग्रीनरी आहे ना. आणि आता आम्ही शोधतोय जर नदीच्या बाजूला जायला भेटलं तर, कारण जर नदीच्या बाजूला भेटलं तर आपल्या पाण्याचा पण प्रश्न सॉल्व्ह होईल. कारण 2-3 दिवस झाले आपल्याकडे पाणीच नाहीये. तर बघूया आता, खाली आम्ही नदीकडे जायचा प्रयत्न करतोय. जर नदीच्या बाजूला लोकेशन भेटली तर ठीक, नाही भेटली तर गप्प वरती जिथे झोपून जाणार.
पुढे पहा मित्रांनो नदी आणि आपले दादा तिकडे उभे आहेत. रवी तिकडे उभा आहे, दिसतंय तुम्हाला नाही माहित नाही, पण आता दादा तिकडेच. आणि हे रस्ते पहा. वर्थ आहे मित्रांनो, वर्थ इथे आहे ना. पहा. खाली पण उतरवू शकतो आम्ही गाड्या आरामात. इकडे टपाटांना बघूया आता. तर मित्रांनो रवीनं आपल्याला फायनली एकदम भारीवाल्या प्लेसवर आणलंय. दाखवतो तुम्हाला मी. हे पहा, फक्त आम्हाला जर तिथे खाली जाता येता आलं असतं नदीजवळ तर क्वालिटी काम झालं असतं. बट हे पण प्लेस बेस्ट आहे. ॲटलिस्ट जिथे आम्ही राहणार होतो त्या धरणावरती नातूनगरवाल्या, त्यापेक्षा तरी बेस्ट आहे. आता बघूया त्याने हे प्लेस शोधलं कसं, कारण मॅपमध्ये असं काही नसतं. म्हणजे तो काय लोकेशन असं सर्च नाही करत, नियर बाय लोकेशन फॉर कॅम्पिंग वगैरे. बघूया आता तो काय सर्च करतो. वाटर स्ट्रीम को पकड़ना कभी भी, ठीक है. वाटर स्ट्रीम दिख रहा एंड जूम किया, बस ग्राउंड दिख गया, एक अच्छा से ग्राउंड, और ग्राउंड के बगल में और एक वाटर स्ट्रीम इधर है. यही ऐसा ऐसा फाइंड आउट करना. किधर जाना तेरे को? हाँ चल भाग, देख इधर फंसेगा रे गाड़ी. उससे बेटर वो वाला लोकेशन है, उधर तू ग्रास में से निकालेगा, निकल जाएगा. तर मित्रांनो बघा, आता आपण या दादाला विचारत होतो आपण तिथे गाडी टाकली तर चालेल का. तर त्याचं असं म्हणणं आहे की तिथे रेतीच्या गाड्या जातात, तर आपली पण जाऊ शकते. काय बोलतो मित्रा? हो जाऊ शकते, गाड्या रेतीचे जातात ना. ठीक आहे चालेल. आता आपण प्रयत्न करूया, बघूया रिस्क घेऊन. थँक्यू बाबा. तर मित्रांनो हे पहा, आपण चाललोय रवीच्या 1 मिलियनच्या सेलिब्रेशनसाठी केक आणायला. आणि रवीचं रॉकेट बघा कसं चाललंय ते. लिटरली मला झोपावं लागतंय, इथे बसायलाच ऑप्शनच नाही ठेवला रवीने. बघा हे पहा, छोटा गाड़ी प्रेफर करता. कसली गाडी पळवतोय तो. फास्ट मूविंग गाड़ी चाहिए. यार फास्ट मूविंग ठीक है, बट इतना भी फास्ट नहीं होना मांगता. अरे भाई तो अंडर एस्टिमेट कर रहा है. नहीं अंडर एस्टिमेट नहीं कर रहा मैं. ओवर एस्टिमेट कर रहा है. हाँ आराम से चल, आराम से. हाँ भाई ड्रोन शॉट इधर से अच्छा था भाई. इधर से लेगा, बारिश में ड्रोन उड़ाएगा तो. बारिश किधर है भाई? उड़ा फिर मेरे को. बारिश ही नहीं है. उड़ा फिर.
कर. बघा मित्रांनो, तिथे आहे आपली कॅम्पर. आणि पाऊस थोडासा पडला तरी बघा पाणी किती वाढलं. मग एवढं नव्हतं पाणी. आणि आता आपण आपल्या दादाचा केक घेऊन आलोय. मस्त अशी ॲडव्हेंचरस राईड झाली आपली. आणि बघा तयारी बघा कशी चालली आहे 1 मिलियन सेलिब्रेशनची. बंद कर. बंद नाही, सब लेगा मैं. आणि आपल्या गाडीतलं पाणी संपलेलं म्हणून आम्ही आता ही मोटर लावायचा जुगाड करत होतो. पण सध्या तरी काय ऑप्शन नाही आहे. थोडा पाऊस कमी झाल्याशिवाय लावू नाही शकत. आणि आपली मोटरचा पाईप पण जो सक्शन पाईप आहे हा पाहू शकता तो कमी आहे. आणि आपल्याला हाईटवरून पाणी काढायचं आहे. म्हणजे पहा हा कठडा दिसत असेल तुम्हाला. या कठड्यापासून पाण्याचा जो फ्लो आहे, मेन पाण्याचा फ्लो तिथपर्यंत पाईप जाणार नाही आहे. तर मोटर थोडी खाली ठेवावी लागणार आहे. बघू आता काय होतं ते. हे पहा, आता आपले रवी दादा चाललेत पाणी आणायला. कारण आपल्या गाडीतलं पाणी पूर्ण संपलं. तर आता तो बकेटने पाणी आणेल. आणि मग काय, मग मस्तमध्ये आम्ही हे चिकन बनवणार आहोत तिथे. ॲक्च्युली त्याला व्हिडिओ काढायचा आहे. तर व्हिडिओमध्ये त्याला नळाला पाणी हवं आहे. हा पहा, आज आपला रवी बनवतोय आपल्यासाठी. आराम से चिकन. क्या बना रहा है भाई? चिकन का चिकन करी राईस. अच्छा, चिकन करी राईस. आणि त्याचं 1 मिलियनचं सेलिब्रेशन आज करतोय आम्ही. पाऊस खूपच पडतोय आज. आणि आता इथं आमचं चालू आहे. खूप जास्त झालंय आमच्यासाठी. अर्धा किलो भात टाकलाय रवीने दोघांमध्ये. आणि इथं आता आम्ही बनवणार आहे चिकन करी. मित्रांनो, आता चालू आहे आपलं जेवण. हे पहा, मस्त मध्ये रवी बसला जेवायला. पुढे ते एकदम स्टॉक घेऊन त्याचा. तर मित्रांनो, हे पहा काहीच असं सेलिब्रेशन होतं रवीचं 1 मिलियन वालं. पहा, त्याला आंघोळ घातली मी. अरे पहा, इथे मस्त मध्ये आपण ब्लास्ट केला छोटासा आणि स्प्रे मारला त्याच्या डोक्यावर. ठीक है, रुक वो साफ करेंगे. नहीं वो इजीली जाएगा भाई. हाँ हाँ, वो स्प्रे है ना. वो स्प्रे तो ऐसे ही जाता है, पता है मेरे को भी. इसलिए तो मारा इतना भर भर के तेरे ऊपर. एक कचरा निकाल दे. हाँ, रुक करते हैं. मित्रांनो हे पहा, फायनली मित्रांनो हे पहा फायनली केक कटिंग झालेलं आहे. आणि आता फटाफट आम्ही केक खाणार आहोत. अरे थँक्यू बाय. थैंक यू वेरी मच फॉर द सेलिब्रेशंस विनोद भाई. अरे कॉंग्रॅच्युलेशन्स रवी भाई. वरती काय अजून फिरण्यासारखं? कॅम्पिंगला आहे. ओके. अरे खाओ ना, ये बदल करना है. ले. हा पहा, लहान पोरगा पहा, त्याचं सेलिब्रेशन केल्यानंतर जे काही थोडंफार राहिलंय ते संपवत बसलं. आता त्याच्यात होतं बऱ्यापैकी होतं, अर्धा डब्बा होता. त्याने असंच टाइमपास करत संपवलं. 30% एक्स्ट्रा. क्या मजा आहे. मजा आता भाई. कुछ भी. हा, मार मुंह पे मार के ले. चलो जाएंगे. चलो जाना है, चलो. मित्रांनो, फायनली आपण आता त्या स्पॉटवरनं निघालोय. आणि पुढे पाहू शकता तुम्ही रवीची गाडी आहे पुढे. तो चाललाय मुंबईला आता इथून. त्याचं काहीतरी पार्सल आहे ते घ्यायला. आणि आपण चाललोय आपल्या घरी, म्हणजेच पाचगणीला. चला मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पुढे आहे महाबळेश्वर. म्हणजे आता आपल्याला इथून रवीला बाय बाय करावं लागणार आहे. आणि दादा आलाय आपला. चला आता फटाफट बाय बाय करूया त्याला आणि पुढचा रस्ता धरूया.
बचाना प्लीज। चलो बाय बाय बाय। मत जाओ। अरे मिलेंगे। मेरे को रोने लगा विनोद भाई को छोड़ के जा रहा, मेरे को छोड़ के जा रहा भाई। अरे भाई मिलेंगे नेक्स्ट वीक पक्का मजा आ मिलेंगे। गया, लास्ट 4 days क्रेजी। ओके थैंक यू भाई, थैंक यू सो मच। फिर मिलते हैं चलो जल्दी मिलेंगे। फ्राइडे। फ्राइडे, नेक्स्ट फ्राइडे। इस फ्राइडे। इस फ्राइडे ठीक है, चलेगा, चलो बाय बाय। बाय बाय।